माणसाची खरी ओळख कशावरून ठरते? शरीरावरून, शब्दावरून, की संकटाच्या वेळी तो काय करतो यावरून? आजची कथा आहे अशा माणसाची जो दिसायला सिंहासारखा होता, पण धैर्याच्या बाबतीत हरणासारखा निघाला. ही कथा आहे अशा व्यक्तीची जो दिसायला ठेंगू आणि वाकलेला होता, पण ज्याची बुद्धी संपूर्ण जम्बूद्वीपात श्रेष्ठ होती. तर चला ही कथा संपूर्ण समजून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही कथा आहे भीमसेन जातक कथा. एकेकाळी आपल्या बोधिसत्वाचा जन्म औचित्य ब्राह्मण कुलात झाला. लहानपणापासूनच त्याला खेळामध्ये धनुष्यबाण आणि युद्धकलेचे डावपेच यामध्ये त्याचा छंद होता. तो लहान असतानाच लोक म्हणत की हा मुलगा साधा नाही. वयात आल्यावर बोधिसत्वाने तक्षशिला या त्या काळामध्ये महान असलेल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. तक्षशिलेत त्याने वेदाचे सखोल अध्ययन केले. धनुर्विद्या, शस्त्रविद्या, युद्धनीती आणि रणांगणातील डावपेच हे सर्व उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आत्मसात केले. इतकं सारं ज्ञान असूनही बोधिसत्वाच्या मनात एक खंत होती. तो दिसायला उंच नव्हता, शरीराने ठेंगू होता आणि पुढच्या बाजूला थोडासा वाकलेला होता. लोक त्याला छोटा धनुग्रह पंडित अशा नावाने बोलत. एके दिवशी तो स्वतःशीच म्हणाला, जर का मी राजदरबारात गेलो तर राजा पहिले माझं शरीर पाहिल, माझी विद्या नाही पाहणार. आणि राजा म्हणेल, तू अशा देहाने काय युद्ध जिंकणार? बोधिसत्वाने ठरवलं आपली उपजीविका वेगळ्या मार्गाने करायची. एके दिवशी त्याला योगायोगाने एक भीमसेन नावाचा कोष्टी भेटला. नावाप्रमाणेच त्याचे शरीर उंच, बलाढ्य आणि धट्टे-खट्टे होते. तर बोधिसत्वाने त्याला लगेच विचारले, इतकं बलवान शरीर असून तू कोष्टीची कामं का करतोस? तेव्हा भीमसेन हताश होऊन म्हणाला, मला दुसरी कुठली कला येत नाही. त्यावर बोधिसत्व म्हणाला, जर तू माझं ऐकशील तर मी तुला राजा बनवणार नाही, पण राजासारखा मान मिळवून देईन. बोधिसत्वाने भीमसेनला सांगितलं, आता यापुढे तू एक काम कर, तू माझ्या पुढे राहा. तुझं शरीर लोकांना दिसू दे, बुद्धी मात्र माझी चालेल. तेव्हा दोघेही वाराणसीच्या राजाकडे गेले. राजाने भीमसेनला शरीर पाहिलं आणि क्षणात राजा प्रभावित झाला आणि राजाने त्याला दरमहा 2000 मोहरा देण्याचं ठरवलं आणि राजदरबारात त्याला मान मिळाला आणि राजाश्रय सुद्धा मिळाला. बोधिसत्व मात्र त्याचा मदतनीस म्हणून राहिला. एके दिवशी राजदरबारात एक बातमी आली, महाराज, जंगलात वाघाने धुमाकूल घातला आहे, लोक मारले जात आहेत, वाघामुळे रस्ता बंद झाला आहे. राजाने लगेच भीमसेनला बोलवले आणि भीमसेनला वरील हकीकत सांगितली. पण भीमसेन मात्र आतून हादरला आणि तो लगेच धावत बोधिसत्वाकडे आला. बोधिसत्वाला म्हणाला, पंडितजी, वाघ मी पाहिलाच नाही आजवर, आता माझा जीव वाचवा. तेव्हा बोधिसत्वाने अत्यंत चलाक युक्ती त्याला सांगितली, गावकरी सोबत घे, स्वतः झुडपात जाऊन लप आणि लोक वाघ मारतील आणि त्याचं श्रेय मात्र तू घे. आणि नेमकं तसंच झालं. भीमसेनला राजाकडून बक्षीस मिळालं, प्रतिष्ठा मिळाली आणि गर्व सुद्धा मिळाला. आता त्यानंतर काय झालं, एक तास जंगलामध्ये रानगवा आला. आता पुन्हा तीच युक्ती केली. पुन्हा भीमसेननी लोकांना गवा मारायला सांगितला आणि त्याचं श्रेय सुद्धा पुन्हा भीमसेननीच घेतलं. आता भीमसेन मनातून म्हणू लागला की मी मात्र आता शूर झालो आहे. हा बोधिसत्व फक्त बोलका आहे, काही कामाचा नाही. हा गर्व मात्र त्याच्या मनामध्ये शिरला आणि हाच त्याच्या विनाशाचं कारण ठरला. एकदा काय झालं, परराज्याच्या राजाने वाराणसीवर हल्ला केला, म्हणजे युद्ध पुकारलं. आणि त्यावेळी मात्र राजाने भीमसेनला सेनापती केलं होतं. आता ह्यावेळी मात्र
भीमसेनने बोधिसत्वाला काही विचारलंच नाही. तो स्वतःच्या बळावर गर्व निर्माण त्यांनी केला होता. पण जशी शत्रुसेना दिसली तसा मात्र भीमसेनचा थरकाप उडाला. त्याचं तोंड कोरडं पडलं, घाम फुटला आणि भीमसेन बेशुद्ध पडला. आणि तो क्षण त्याचा खरा चेहरा दाखवणारा होता. बोधिसत्वाने मात्र भीमसेनला सावरलं, स्वतःकडे सेनापतीपद घेतलं आणि युद्धामध्ये प्रवेश केला. बोधिसत्वाच्या युद्ध कौशल्यापुढे परराज्याचा काही टिकावच लागू शकला नाही. त्याने शत्रू राष्ट्राच्या राजाला जिवंत पकडलं आणि वाराणसीच्या राज्याचा विजय निश्चित केला. आता राजाला सगळं सत्य कळलं. राजाने बोधिसत्वाला कायमचं सेनापतीपद दिलं. तरीही बोधिसत्व भीमसेनला विसरला नाही. बोधिसत्वाने भीमसेनला सोडलं नाही. त्याच्या गर्वाने त्याची चूक झाली, परंतु माणूस म्हणून तो अजूनही जबाबदार आहे असे बोधिसत्वाला वाटले. म्हणून बोधिसत्वाने त्याला आयुष्यभर त्याच्या सोबत ठेवलं आणि पोटापुरतं त्याला वेतन दिलं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो? तर गर्व विनाशाकडे नेतो. बुद्धी हीच खरी ताकद आहे आणि संकटातच माणूस ओळखता येतो. आणि खरा मोठेपणा हा क्षमा करण्यात आहे. तर मित्रांनो, ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कथेला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा की बुद्धी श्रेष्ठ म्हणून, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबका मंगल हो, सबका कल्याण हो.